नमस्कार मित्रांनो, घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सरपंचाच्या समोर आता हे सगळे उभे असतात तेव्हा नाना म्हणतात, सरपंच माझ्या सुनेवर फक्त आरोप झालेत, तिने काही मुद्दाम वगैरे काही केलं नाही आणि सिद्धही झालेलं नाहीये. या सयाजीच्या पोरीवर तर 2 खुनाचा आरोप आहे. ते कोण काय म्हणणार? सयाजी माझ्या सुनेचं नाव सांगतोय आणि त्याच्या पोरीने 2 खून केले, त्याचं काय सरपंच? ऋषिकेश म्हणतो, हो सरपंच, नाना बोलतायत ते बरोबर आहे. न्याय जर करायचा ठरला तर सयाजीला सुद्धा तिकीट मिळणार नाही, आम्हाला नाही तर सयाजीला सुद्धा नाही. सयाजी म्हणतो, माझ्या मुलीला दोष देऊ नको, हे नक्कीच तुझ्या सुनेचं काम आहे. माझ्या मुलीला जर ती मारू शकते तर 2 खून सुद्धा तुझी सूनच करू शकते. नाना म्हणतात, माझ्या सुनेचा काही संबंध नाहीये. माझी सून उलट वाचवायला गेली होती. जे 2 म्हातारी मेले त्यांची मुलगी माया आमच्या घरी राहते आणि तिने स्वतः सांगितलं की ऐश्वर्याने तिच्या आई वडिलांना डांबून ठेवलंय आणि शेवटी तिने मारलंच त्यांना. आता लगेच सयाजी म्हणतो, हे बघा, हे जे सांगताय ते चुकीचं आहे. माझ्या पोरीचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाहीये. ज्या वेळेला त्या दोघांचा खून झाला तेव्हा माझी पोरगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि हो, त्यांचा तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दाखवलाय सरपंच साहेब. त्यामुळे माझ्या पोरीचा संबंध नाही हे स्पष्ट होतंय. आता सयाजीने सुद्धा ऐश्वर्याची बाजू मांडलेली असते आणि नाना सुद्धा पुरेपूर जानकीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात. पण साहेब, गोळी जानकीने मारली हे स्वतः तिने कबूल केलंय. जानकी म्हणते, हो मारलीये, पण चुकून माझ्या हातून गोळी निसटली. मी तिला मारायचं या उद्देशाने गोळी चालवलीच नव्हती. चुकून झटापटीत माझ्या हातून गोळी निसटली, मी मान्य करतेय. जी म्हणतात, चुकून केलं, मुद्दाम केलं, विषयच नाहीये. गोळी झाडली ना, विषय संपला. सयाजी म्हणतात, यांनी माझ्या मुलीला घराच्या बाहेर सुद्धा काढलं होतं. काय काय केलंय? ऋषिकेश म्हणतो, सयाजीराव, तुमच्या पोरीने आमच्या घरी राहून काय दिवे लावले? उजळणी करू का इथे? सयाजी म्हणतात, त्या सगळ्या गोष्टीला तू आणि तुझी बायकोच जबाबदारी ऋषिकेश, लक्षात ठेव. ऋषिकेश म्हणतो, तोंडाला येईन ते बोलू नका. नाना म्हणतात, नाहीतर काय, ह्या सयाजीने ना. आता सरपंच उठलेले असतात आणि म्हणतात, बाद झालं तुमचं भांडण, तोंडाला तोंड द्यायचं नाही. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यात आणि तुम्हीही मांडल्यात. आता निर्णय काय घ्यायचा आम्ही घेतो, आम्हाला थोडा वेळ द्या. आता दोघं जण त्यांच्यामध्ये चर्चा करत असतात किंवा आता सगळ्या प्रकरणावरून काय निर्णय द्यायचा. सरपंच उभे राहिलेले असतात आणि म्हणतात की दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावर चर्चा करून असा निर्णय घेतलाय. तेवढ्यात थांबा असा आवाज आलेला असतो. तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, पंचायतीचा निर्णय काहीही असला तरी आम्ही जानकी रणदिवे यांना अटक करायला आलो आहोत. मात्र सगळा निर्णय बदललेला असतो आणि सगळ्यांना धक्का बसतो की शेवटी जानकीला अटक होतीये. जानकीला अटक करणार तेवढ्यात थांबा असा परत आवाज येतो आणि आता आलेली असते ऐश्वर्या. ऐश्वर्या अगदी सौम्य भाषेत म्हणते, मला माझी बाजू मांडायची आहे, मग तुम्ही तुमचा काय तो फायनल डिसिजन घ्या, मला आधी बोलू द्या. आता माया खूप टेन्शन मध्ये असते आणि तिची समजूत काढायला सारंग आलेलं असतो. सारंग म्हणतो, माया, जे झालंय, तुमचे आई वडील गेले, दुःख आहे, मला मान्य आहे, पण असं एकटं एकटं बसू नका तुम्ही. मलाही तुमच्याकडे बघून वाईट वाटतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का माया? आमची जानकी बहिणी म्हणते, दुःखाला असं डोक्यावर नाही बसवायचं, त्याचे लाड करायचे नाही, त्याला हाताला नाही धरायचं. तसं जर केलं ना, दुःख आपोआप आपल्यापासून दूर निघून जातं. पण हो, अशा वेळेला दुःखामध्ये कुणाचा हात जर धरावा वाटला तर आपल्या माणसाचा हात धरायचा, जरा आधार मिळतो. जानकी म्हणते, हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण माझी आपली अशी माणसं तर निघून गेली, आता मी कुणाचा हात धरू? ज्यामुळे माझे आई बाबा मला सोडून गेले, त्या ऐश्वर्याला मी काही सोडणार नाहीये. आता सारंग बोलायला लागलेला असतो, ऐश्वर्या मूर्ख बाई आहे, कुत्र्याच्या शेपट्यासारखी वाकडी ते वाकडी, ती काही केल्या सुधारणार नाहीये बघा. दुसऱ्याला त्रास देण्यात आणि विश्वासघात करण्यात तिला काय आनंद मिळतोय ना, तिचं तिला माहिती. हे माझ्याहून जास्त कुणाला कळणार आहे? आणि आता जरा हळवा झालेला असतो आपला सारंग. इकडे आता सयाजी ऐश्वर्याच्या समोर येऊन उभा राहतो आणि हे काय चाललंय ऐश्वर्या म्हणून विचारतो. ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, मला बोलायचंय आणि प्लीज बोलणं गरजेचं आहे, मला बोलू द्या. सगळं प्रकरण किंवा ही चर्चा चालली ती माझ्याबद्दल आहे, मग मलाही काहीतरी बोललंच पाहिजे ना, आणि प्लीज मला बोलू द्या. सरपंच म्हणतात, बोल ऐश्वर्या, आम्ही ऐकतोय. आता ऐश्वर्या बोलायला सुरुवात करते. त्या दिवशी गोडाऊन मध्ये नक्की खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगते. मी आमच्या गोडाऊन मध्ये एकटीच होते. अचानक माया आली आणि जानकी सुद्धा. जानकीमध्ये आणि माझ्यामध्ये वाद झाला आणि जानकीच्या हातून चुकून गोळी झाडली. मला मारावं असा तिचा काही उद्देश नव्हता, पण झटापटीमध्ये चुकून गोळी निघाली आणि ती मला लागली. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तिच्या अंगावर धावून गेले होते. स्वतःचा बचाव करता करता चुकून ती गोळी निघाली आणि मला लागली. या सगळ्यात जानकीचा मला मारण्याचा काहीच हेतू नव्हता. ऐश्वर्याला आठवत असतं की कशी गोळी झाडली गेली. ही जेव्हा तिच्या अंगावर धावून गेली तेव्हा चुकून स्वतःला वाचवण्यासाठी जानकीने ती गोळी चालवली होती. आता हे सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याने कबूलही केलेलं असतं. जानकीचा यामध्ये काही एक दोष नाहीये. ऐश्वर्या म्हणते, जे काय झालं ते ऍक्सिडेंटली झालं, जानकीचा काही एक दोष नाहीये. ऐश्वर्या म्हणते, एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट होते तेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता आणि त्यात सुद्धा जानकीनेच माझा जीव वाचवला. तिला जर मला मारायचंच होतं तर हॉस्पिटलमध्ये तिने जीव कसा वाचवला असता?
त्यामुळे मी स्पष्ट सांगतेय, जानकीने मला मारण्यासाठी गोळी चालवलीच नव्हती. जे काय झालं ते चुकून झालं होतं. ऐश्वर्या म्हणते या सगळ्या मागे दुसरीच कोणीतरी व्यक्ती आहे, तिला शोधायला हवं. ऐश्वर्याने वेळेवर येऊन जानकीला वाचवलेलं असतं. इकडे आता माया इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते सारंगला आणि तिच्या बाजूने वळवत असते. आता सारंगच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. तुमचं दुःख मी समजू शकतेय सारंग. खरं तर तुझं दुःख मोठं की माझं दुःख मोठं असं म्हणू नये असं म्हणतात. ऐश्वर्या तुमच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तुम्हाला सावरणारी, तुम्हाला आधार देणारी तुमची फॅमिली होती. पण माझं नाहीये तसं. माझ्यावर फक्त दुःख आणि दुःख आहे, सावरणारं कोणीच नाहीये. माझं असं कोणीच राहिलं नाहीये सारंग. सांगा ना सारंग. सारंग पटकन म्हणतो, मी आहे ना, मी तुम्हाला आधार देईल. कारण पटकन त्या मायाचा हात पकडतो. मी तुम्हाला आधार देईल, मी तुमची साथ देईल. माया म्हणते हे तुम्ही कोणत्या अर्थाने बोलताय किंवा आधार देताय हे जाणू लागलंय मला. पण कसं आहे ना सारंग, तुमचं प्रेम समजत नाही असं नाही, पण तुमचं लग्न झालंय, ऐश्वर्या अजूनही तुमची बायको आहे हे मी विसरू शकत नाहीये. मला आयुष्यभरासाठीचा आधार नाही देऊ शकत हे मला कळतंय. मैत्रीचा हात दिला त्यासाठी मी कायमच ऋणी असणार आहे. आपलं नातं मैत्रीच्या पुढे नाही जाऊ शकत हे मला कळतंय सारंग. कसं आहे ना, माझी मी एकटीच लढेल. ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी मी एकटीच काय करता येईल ते करेल. आणि हो, माझ्यामुळे सारंग तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही. माझी बघेल मी एकटी. ऐश्वर्या म्हणते मी पुन्हा सांगते, जानकी निर्दोष आहे आणि जानकीने माझ्यावर गोळी नाही चालवलीये. तिने माझा जीव वाचवायचा प्रयत्न केला. आता ऐश्वर्याने सगळं स्पष्ट सांगितलेलं असतं. यामुळे सयाजीला खूप राग आलेला असतो. ते सरपंच असतात, ते म्हणतात ऐश्वर्याने सगळं काही सांगितलंय, सगळं स्पष्ट केलंय. आता काही वादविवाद किंवा शंका घेण्याचं कारणच नाहीये. आता ऋषिकेश रणदिवे यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची परवानगी मिळत आहे. आता या निवडणुकीसाठी उभे राहू शकता. इतका आनंद झालेला असतो ऋषिकेशला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. जानकी लगेच देवाचे आभार मानते आणि सयाजीला मात्र भयंकर असा राग आलेला असतो. लगेच लोक घोषणा द्यायला लागलेले असतात, एकच वादा ऋषिकेश दादा, एकच वादा ऋषिकेश दादा. ऐश्वर्या किंवा सयाजीची पार्टी सगळी निघून गेलेली असते रागारागाने. जानकी तिथे सगळे जानकीच्या घरचे लोक असतात, त्यांना मात्र खूप असा आनंद झालेला असतो की ऋषिकेशला फायनली तिकीट मिळालं. आता ऋषिकेशला वर बोलवतात आणि अर्ज भरा असं सांगतात सरपंच. ऋषिकेशला आता अर्ज भरायला लावलेला असतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. सगळ्याच लोकांना ऋषिकेशच हवा असतो. ऋषिकेश आता खाली उतरून येतो आणि नानांचे आशीर्वाद घेतो. नाना आपल्याला तिकीट मिळालंय. अरे ते तर मिळणारच होतं रे. ऋषिकेश, विजय नेहमी सत्याचाच होतो. मित्र म्हणतो जिंकलोय ना, आनंद आता साजरा करायलाच हवाय. आता मात्र जानकीच्या डोक्यात चक्र चालू झालेलं असतं की ऐश्वर्या एकदम माझ्या बाजूने येऊन साक्ष का दिली, मला का निर्दोष तिने साबित केलं. जानकी पुढे खूप सारे प्रश्न पडलेले असतात. इकडे मात्र घरी सुमित्रा, सारंग आणि माया सगळेजण वाट बघत असतात. तिथे निर्णय काय झाला, तिथे नेमकी काय घडलं. सारंग आता चिडचिड करत असतो, काहीच कळत नाहीये, कळायलाच काही मार्ग नाहीये. सुमित्रा दादाला फोन केला, त्याने फोन सुद्धा उचलला नाही ग. आता सारंग चिडचिड करत असतो. सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं की नेमकी काय झालं असेल. सारंग म्हणतो नानांनी का घरी थांबवलंय, मला काहीतरी कळलं असतं मी गेलो असतो तर. तेवढ्यात आई आई करत सौमित्र अगदी धावत पळतच आलेलं असतो. आता सौमित्राने पेढे आणलेले असतात. हे पेढे देवांच्या समोर ठेव आणि नंतर सगळ्यांचं तोंड गोड कर. आनंदाची बातमी आहे. ती काय झालंय सांग तरी, काय निकाल लागला. अवंतिका म्हणते पेढे घेऊन आलोय म्हणजे तुम्ही विचार करा, फायनली दादांना तिकीट मिळालंय. सगळ्यांना आनंद होतो, फक्त मायाला राग आलेला असतो. सुमित्रा म्हणते खरंच हो आई. सारंग, सौमित्र सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. सुमित्रा म्हणते देवच पावला, देव माझ्या लेकरांच्या पाठीशी उभा आहे खरंच. सारंग म्हणतो काय रे सुमित्र दादा, नक्की काय झालं सांग की, हे सगळं घडलं तरी कसं. सारंग, तिथे चमत्कार झालाय. आता सुमित्रा म्हणते अवंतिका हा काय नीट सांगणार नाहीये आम्हाला, तू सांग बरं काय झालंय ते. तेवढ्यात नाना, ऋषिकेश, जानकी आता सगळेच आलेले असतात. अवंतिका म्हणते आई चमत्कार झाला म्हणजे काय, ऐश्वर्या आली आणि तिने स्वतः साक्ष दिली की जानकी बहिणी निर्दोष आहे, त्यांचा काही एक दोष नाहीये. या मनातल्या मनात म्हणते ऐश्वर्याने साक्ष दिली म्हणजे काय. सुमित्रा म्हणते खरं की काय. हो आई, ऐश्वर्याने सांगितलं की जानकी बहिणीचा काही एक दोष नाहीये. अवंतिका म्हणते मला खात्री होती ऐश्वर्या हे कोणाच्या तरी दबावाखाली करतीये. माया म्हणते कोणाच्या दबावाखाली. अवंतिका आता मायाच्या समोर येते. ते कळलेलं नाहीये पण लवकरच कळेल, तू टेन्शन घेऊ नको माया. सुमित्रा म्हणते बरं झालं देवाने ऐश्वर्याला चांगली बुद्धी दिली आणि त्याने जानकीला वाचवलं. आता पटकन ऋषिकेश सुमित्राच्या पाया पडतो. आई तुझे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असू दे. बरं झालं रे बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच आहे. फक्त लवकरात लवकर आपलं हे घर वाचव, सगळं काही सांभाळ, एवढंच आहे आता, बाकी काही नको. माया म्हणते ऐश्वर्याने असं का केलं, तिच्या मनात नेमकी चाललंय तरी काय, जानकीला कसं वाचवू शकते ती. इकडे आता सयाजी, ऐश्वर्या सगळेच घरी आलेले असतात आणि सयाजी आता ऐश्वर्याला बोलत असतात, तू काय चालवलंय, काय करतेय, तुझं तुला कळतंय का आयशे.
तुझ्या बापाच्या विरोधात साक्ष दिली, तुला काही कळतंय का? ऐश्वर्या म्हणते डॅडा माझं म्हणणं तर ऐकून घ्या. मी ना शांत व्हा, उगाच चिडू नका. आणि तुमच्या विरोधात वगैरे गेलेली नाहीये मी डॅडा. उलट पहिल्यांदा खरं जे घडलंय ना ते सांगितलंय मी, खोटं नाटक काही सांगितलेलं नाहीये डॅडा. जानकीने काही केलंच नाहीये तर मी का सांगू? सयाजी म्हणतात माझ्या हातातून तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलाय आणि म्हणती की काही केलंच नाहीये. तुला आत्ताच काय ग सत्याची टिमकी मिरवायची गरज होती? नंतर करायचं की सत्य सत्य. जे आता ऐश्वर्याला बोलत असतात. आणि ऐश्वर्या तुला काय मिळालं ग खरं बोलून? देवे तुला प्रॉपर्टीतला हिस्सा देणार आहे का? कावेरी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही? काय सांगते ऐकून तरी घ्या. तुम्ही गप्प बसा, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. ऐश्वर्या म्हणते तुम्ही जरा शांत बसता का? अजिबात चिडू नका तुम्ही. सयाजी म्हणतात रणदिव्यांच्याबद्दल इतकी काय माया दाटून आली? काय झालंय ग असं? अरे म्हणते इनफ डॅडा इनफ, बास आता. मला माया वगैरे काही दाटून आलेली नाहीये. जे सत्य होतं तेवढं सांगितलं बस. जानकीने माझा जीव वाचवला हे तितकं सत्य आहे. हे सत्य तुम्ही माझ्यापासून लपवलं हे बरोबर आहे ना डॅडा? सयाजी खाली मान घालून गुपचूप उभे असतात. का सांगितलं नाही की जानकीने मला मारण्याचा नाही तर जीव वाचवलाय माझा? का लपवलं डॅडा? जीव वाचवून जानकीने जे उपकार केले ना फक्त आणि फक्त त्या गोष्टीची परतफेड केली, बाकी काहीच केलेलं नाहीये मी. कावेरी आता ऐश्वर्याच्या जवळ आलेली असते. ऐश्वर्या तुझ्या वागण्याचं आज कौतुक वाटतंय मला, खरंच तू छान वागलीयस. जी म्हणतात ओ गप्प बसा, नका तुमचं पुराण चालू करू. कौतुक चाललंय लेकीचं. अहो ऐका तर, इथे माझ्या मेहनतीची माती केली आहे तुमच्या लेकीने आणि कौतुक सोहळे काय चाललेत तुमचे? शिव माझ्या नाकावर टिच्चून तर ऋषिकेश इलेक्शनला उभं राहणार आहे. ऐश्वर्या म्हणते त्यांनी काय फरक पडतोय? इलेक्शन तुम्ही आता सुद्धा जिंकू शकता. आपल्याकडे पॉवर आहे, पैसा आहे, सगळंच आहे. त्यामुळे तो उभा राहिला का आणि नाही राहिला काय काही फरक पडत नाहीये. जानकीला फक्त माफ केलंय, तिच्याशी मैत्री केलेली नाहीये डॅडा. ही शेवटपर्यंत शत्रूच राहणार आहे. पण जे खरं होतं तेवढंच सांगितलंय मी. तिला काय सोडत नसते डॅडा. आजवर जो काय अपमान केलाय, त्या घरात काय वागणूक दिली ते मी कधीच विसरणार नाहीये. बदला तर मला घ्यायचाच आहे, पण योग्य वेळ योग्य संधी पाहून. डॅडा ट्रस्ट मी. इकडे आता जानकी आणि ऋषिकेश बेडरूम मध्ये असतात आणि खूप आनंद झालेला असतो जानकीला. ऋषिकेश फायनली आपल्याला तिकीट मिळालंय. कॉंग्रॅच्युलेशन करत असते आणि दोघेही खूप आनंदी असतात. ऋषिकेश म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन माझं नाही तर सगळ्यांचं करायला हवं या जानकी. जानकी आई नानांचा श्वास असलेलं हे घर आपण वाचवू शकतोय आता. जानकी म्हणते हो मी देवापुढे साखर ठेवून आलो. सॉरी या जानकी. जानकी म्हणते का? सकाळी तुझ्यावर ओरडलो ना म्हणून. जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्ही सॉरी म्हणू नका आणि तुम्ही मुद्दाम केलं नाही हे सुद्धा मला माहिती, त्यामुळे सॉरीची काही गरज नाहीये. की म्हणते ऋषिकेश मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याने माझी बाजू कशी घेतली किंवा मी निर्दोष आहे हे कसं सांगितलं? अवंतिका तिला भेटायला गेली होती, तिचा ब्रेन वॉश अवंतिकाने केलाय म्हणून तिने तिथे येऊन तशी साक्ष दिली. अवंतिकाने ऐश्वर्याला सांगितलं हॉस्पिटलमध्ये तू तिचा जीव कसा वाचवला. कदाचित या गोष्टीचं थोडं तरी गिल्ट आलं असेल आणि म्हणूनच ऐश्वर्या खरी येऊन बोलली. आता यांची ही चर्चा आहे ही सुमित्राने दरवाजाच्या बाहेर उभारून ऐकलेली असते. ऐश्वर्याला भेटायला जाईल. ऋषिकेश म्हणतो काय? हो तिने मला वाचवले, निदान आभार तर मानायला हवेत ना. जानकी म्हणते तिने एवढी मोठी गोष्ट केली आहे, निदान थँक्यू तर म्हणायला हवंय ना. या गोष्टीसाठी हट्ट करू नको तुला मी सांगतोय. इकडे आता मायाने लगेच ऐश्वर्याला फोन लावलेला असतो. ऐश्वर्या म्हणते अगं माया बोल की. हो तू आता बोलणार नाही, व्यवस्थित भडकशील आणि मग बोलशील, बरोबर आहे ना माया? बाय द वे जानकीची अख्ख्या ग्रामपंचायतीच्या समोर बाजू घेतली आणि निर्दोष असं सांगितलं हे तुला कळालंच असेल आणि म्हणूनच चिडून रागावून मला फोन लावलाय घाईघाईने, बरोबर ना माया? माया म्हणते काय गे ऐश्वर्या लाज वाटली नाही का असं वागतानी? ते गोष्ट मी जुळवून आणतीये आणि सगळं विस्कटून टाकलंय तू, लाज जराही नाही वाटली? आता मात्र माया चिडलेली असते आणि म्हणते तुला काय गरज होती तिच्या बाजूने बोलायची, साक्ष देण्याची? ऐश्वर्या तू हे मुद्दाम केलंय ना? माझा भरोसा तू का तोडला? जानकी म्हणते ना बरोबर आहे, तू कुणाचीच होऊ शकत नाहीये ऐश्वर्या, आता मला खात्री पटलीये. अरे वा माया कळलं ना तुला मी काय आहे. बस एवढंच, बाकी काही नाही बोलायचंय मला. ऐश्वर्या आता खाली बसलेली असते बेडवर आणि निवांत बोलत असते. तुला माहितीये का माया तू गडबड कुठे केलीस? तू मला आहे ना तुझ्या ताटाखालचं मांजर समजायला लागली होती आणि मी कोणाच्याही ताटाखालचं मांजर कधीच होऊ शकत नाही. या एक गोष्ट पक्की डोक्यात फिट कर, ही ऐश्वर्या कोणाच्याही डोक्याने चालणारी नाहीये. तिला जे वाटतं ते आणि अगदी तसंच करते. राहिला प्रश्न जानकीचा, तिची बाजू यासाठी घेतली की तिने माझा जीव वाचवला होता. मला सवय कोणाचे उपकार असे ठेवत नाही म्हणून उपकारांची लगेच परतफेड करून टाकली. जानकी आता काय तुझ्या रागापासून सुटली? ऐश्वर्या म्हणते नाही अजिबात नाही, तिचा राग माझा जो तिच्यावर राग आहे तो आहे तसाच आहे, फक्त तिने माझा जीव वाचून उपकार केला होता तेवढी परतफेड केली. जानकीला मी काय अशी सोडणार नाहीये, जो राग आहे तो तसाच आहे. तिच्यावरचं राग जाणं मुळीच शक्य नाहीये. तिने दिलेल्या जखमांचे व्रण माझ्या मनात कोरले गेलेत आणि ते कधीच पुसणार नाहीयेत. ऐश्वर्या म्हणते माझं टार्गेट जानकी एकटी नाहीये, टार्गेट आता तू सुद्धा आहे माया, लक्षात ठेव. तुला सोडणार नाहीये माया मी, डबल गेम खेळी ना माझ्याशी, मी तुला सोडणार नाही. माझ्या विरोधात तुला काय करायचंय ना ते कर, ही ऐश्वर्या कुणालाच घाबरत नाही, कळलं माया? आता जास्त तू बोलली ना तर
माया म्हणते तर काय करशील ग? माया म्हणते ऐश्वर्याला तू सुद्धा जास्तीच बोलायला लागली आहे. हरकत नाही ऐश्वर्या, इथून पुढे जे काय होणार ना त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, बस एवढंच सांगायचंय. ऐश्वर्या हसते आणि फोन बंद केलेला असतो. ऐश्वर्या अजिबात ह्या मायाला घाबरत नाही. माया मात्र खूप चिडलेली असते आणि तिचा सगळा प्लॅनचा पचका झालेला असतो. मायाने फोन ठेवलेला असतो आणि ती चिडलेली असते. ती म्हणते हे बघ ऐश्वर्या, तू बघच आता मी काय करते आणि तुझी कशी वाट लावते. सगळे हॉलमध्ये परत जमलेले असतात. नाना म्हणतात माझं आहे ना या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. ऐश्वर्याने जानकीच्या बाजूने साक्ष दिली हे मला पटतच नाहीये. जानकी म्हणते नाना तुम्ही नेहमी म्हणता ना प्रत्येक माणसामध्ये कणभर तरी चांगुलपणा असतो, कदाचित तो चांगुलपणा माझ्यासाठी कामा आला असेल ऐश्वर्याचा. ऐश्वर्यामध्ये सुद्धा असेल, पण चांगुलपणाची साथ द्यायची नाहीच तिला, एवढंच. आता बघा ना नाना, तिचा जीव वाचवला याची जाण आहे म्हणूनच पंचायत समितीमध्ये आली आणि काय खरंय ते सगळं काय सांगून टाकलं तिने. सौमित्र म्हणतो वहिनी म्हणून तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यात काही एक अर्थ नाहीये, ती ऐश्वर्या एवढं लक्षात ठेव. हे बघा सौमित्र भाऊजी, तेवढ्यात काय आता सुमित्रा आलेली असते आणि चला चला गप्पा पुऱ्या. तर हलवा सगळ्यांनी तोंड गोड करा. सुमित्रा म्हणते सारंग माया दिसत नाहीये. सारंग म्हणतो ते आत असतील. गाजर हलवा खायला बोलवायला पाहिजे त्यांना. सारंग अगदी धावत पळत गेलेला असतो मायाला बोलवण्यासाठी. सौमित्र आणि अवंतिका एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात सारंगच्या अशा वागण्याला. इकडे आता माया तिच्या रूम मध्ये खूप टेन्शन मध्ये असते, कारण ऐश्वर्या तिला जी बोलली तिला खूप लागलेलं असतं ते आणि ती खूप विचार करत असते. तेवढ्यात काय सारंग येतो आणि अगदी प्रेमाने म्हणतो माया. माया एकदम लगेच शांत झालेली असते आणि नॉर्मल अशी बेडवर बसते, खूप टेन्शन मध्ये अशी. म्हणतो काय माया, सांगितलं होतं ना एकटं बसू नका, का तुम्ही एकटं बसता? एकटं बसला म्हणजे तुम्ही विचार करता, जे करू नका ना तेच करताय तुम्ही. चला बरं बाहेर सगळ्यांच्या मध्ये बसूया. आता इमोशनल करत असते आपल्या बिचाऱ्या सारंगला. एखाद्या सकाळी अचानक एखादी गोष्ट दिशेनाशी होते ना सारंग, माझं जगच माझ्या जवळ नाहीये म्हटल्यावर मी काय करू आणि कशी राहू तुम्हीच सांगा बरं सारंग. आणि आता रडायचं नाटक करत असते ही माया. काय होत असेल सारंग माझं मला माहिती आहे. अहो पण तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. आणि भरल्या घरात असे एकट्या राहिला तर असंच वाटणार तुम्हाला, त्यामुळे आमच्यामध्ये राहत जा की तुम्ही. ती माया सारंगच्या जवळ आलेली असते आणि एकदमच सारंग आणि माया जवळ असतात. माया जशी माघारी फिरते तिची आणि सारंगची नजर एक होते. जसं तुम्हाला आवडत नाही. सारंग म्हणतो हो, मला माझा एकटेपणा का जाणवतो माहितीये का सारंग, कारण तुम्ही या भरल्या घरात एकटे आहात ना म्हणून. माया सारंगच्या खांद्यावर हात ठेवते आणि सारंग काय झालं, मी खरं बोलली का? एकटे आहात ना तुम्ही? बिचारा सारंग लगेच इमोशनल झालेला असतो. माझे डोळे पाणवले, कारण या घरात कुणालाच काही दिसलं नाही ते तुम्हाला दिसलंय माया, म्हणून माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं. माझ्या या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे रोज दुःख लपवतो हे फक्त आणि फक्त तुम्ही बघितलंय माया, म्हणून जरा वाईट वाटलं. ऐश्वर्या आतल्या गाठीची होती, माझं प्रेमच भस्व होतं, त्याला कोण काय करणार. मुद्दाम ही माया फार काळजी दाखवतीये, प्रेम दाखवतीये सारंगला आणि घरच्यांपासून तोडण्याचा प्रयत्न करतीये. त्यांच्या खांद्यावर परत हात ठेवलेला असतो आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सारंग, तिची योग्यताच नाहीये तुमची बायको म्हणायची. तुमच्यासारख्या निखळ मनाच्या माणसाला ओळखण्यात चूक केलीये तिने. तुमच्यासारख्या निखळ माणसाचं मन जर ओळखायचं असेल तर समोरच्याकडे सुद्धा मन असायला हवं, तरच काय ते ओळखू शकतं. ऐश्वर्याकडे नाहीये मन. सारंग आता उठतो आणि मायाच्या अगदी जवळ येतो. तुमच्याकडे आहे का मन माया? तुम्ही मला ओळखलंय, फक्त ओळखलं नाही, तुम्हाला समजू सुद्धा लागलीये सारंग मी. सारंग आणि माया फारच जवळ यायला लागलेली असतात. ही माया सगळं काही मुद्दाम करत असते आणि बिचाऱ्या सारंगला जाळ्यामध्ये ओढत असते. इकडे आता बाहेर सगळे आनंदामध्ये असतात आणि मस्तपैकी गाजरचा हलवा खात असतात. ऋषिकेश म्हणतो आई खूप दिवसानंतर गाजर हलवा बनवलाय. हो रे. ऋषिकेश खात असतो. ऋषिकेश म्हणतो कमाल झालाय, खूप छान. मित्र म्हणतो आई कमालच बनवते, काही वादच नाहीये. सुमित्रा म्हणते नाही नाही असं नाहीये, त्यापेक्षा जास्ती छान जानकी बनवते, मी एवढी काही नाही बनवत. जानकीचं लक्ष मात्र कुठेच नसतं, तिचे काहीतरी वेगळेच विचार चाललेले असतात. आता ऋषिकेशचं लक्ष जातं की ह्या जानकीचं काय चाललंय, कसला विचार करतेय. जानकी म्हणते नाही कसला नाही. नाना म्हणतात ऋषिकेश म्हणतात तिकीट मिळालंय पण गाफील राहायचं नाही या. निवडणूक जिंकायची असेल तर जोरदार तयारी करायला हवी या. नाना आम्ही आता तयारी करणार आहे, कशी तयारी करायची, कसा प्रचार करायचा, सगळं नियोजन लावणार आहे. जर प्लॅनिंग झालं की आम्ही तुम्हाला सांगूच. जानकीच्या डोक्यात अजूनही तेच चाललेलं असतं की ऐश्वर्याने माझ्या बाजूने साक्ष का दिली, नेमकी तिच्या डोक्यात चाललंय तरी काय, परत अजून काही प्लॅनिंग करते का ती, म्हणून जानकीला आता भीती वाटायला लागलेली असते. तरी वेगळाच हेतू असणारे तिचा. आणि जानकी मनातल्या मनात म्हणते जानकी तुला गाफील राहून चालणार नाहीये, नेमकी ऐश्वर्याच्या मनात काय कसं चाललंय ते आपण जाणून घ्यायला हवंय. कदाचित नवीन वादळाची सुद्धा सुरुवात असू शकते. आता जानकी खूप विचार करत असते ऐश्वर्याच्या या वागण्याचा. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. मायाने फोन लावलेला असतो तिच्या माणसांना आणि या घरावर घाव घालायची वेळ आलीये. तो माणूस म्हणतो मॅडम काळजी करू नका, काम होऊन जाईल. आता मायाचा फोन बंद झालेला असतो आणि माया खूप खुश असते. माया आता मनातल्या मनात म्हणत असते जानकी तुझं हे सुखी कुटुंब लवकरच दुःखाच्या अंधारात लोटलं जाणार,
मग मात्र त्या अंधारातून बाहेर काढणं अवघड होणार आहे. आता मात्र सगळे सौमित्र सगळे हॉलमध्ये असतात आणि एक माणूस आलेला असतो आणि तो म्हणतो एमके कंपनीकडून आलोय आणि तुम्हाला हे घर फक्त आणि फक्त 24 तासात खाली करायचंय. आता मात्र तो माणूस असं म्हटल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. 24 तासात हे घर खाली करणं कसं शक्य आहे? तो मित्र म्हणतो तुम्ही हे करू शकत नाहीये. तो माणूस म्हणतो अहो नोटीस आणली आम्ही, नोटीस वाचा तुम्ही. ही नोटीस डायरेक्ट दरवाजावर चिटकवा आणि हे घर आम्हाला खाली हवंय अगदी 24 तासात. या घराचा लिलाव करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर खाली करा, आमचं काम आम्हाला करू द्या. आता मायाने त्या माणसांना सांगितलेलं असतं आणि ते माणसं लगेच तयार झालेले असतात त्यांचं काम करायला. माया आता हसत असते. जे काय चाललंय जानकीच्या घरी तमाशा त्याबद्दल तिला फार आनंद मिळत असतो. आता इकडे ऐश्वर्याकडे आलेली असते जानकी. ऐश्वर्या, आमच्या घरावर म्हणजे आपल्या घरावर जे काही संकट आलंय त्या संकटावर आपण दोघी मिळून मात करूया, तू साथ देशील का? जानकीने मैत्रीचा हात ऐश्वर्या पुढे केलेला असतो. ऐश्वर्या फक्त जानकीकडे बघत थांबलेली असते. आता बघू ऐश्वर्या जानकीच्या हातात हात देणार का आणि मैत्रीचा हात स्वीकारेल का आणि घरावर जे संकट आले दोघी मिळून ते परतून लावणार का? हे आणि सगळेच काही जे प्रश्न आहेत त्याची उत्तरच आपल्याला हवी असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.